असं म्हटलं जातं की नातूचा पहिला मित्र आजी आजोबा आणि आजी आजोबांचा शेवटचा मित्र असतो तो नातू. पण आजच्या या घटनेत आपण नातवाचा पराक्रम ऐकला तर आपल्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय केलं होतं या नराधम नातवानं तेच आपण या घटनेत जाणून घेणार आहोत. सध्या तरी या घटनेनं कोल्हापूरकरांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. विश्वास ठेवायचा तरी कोणावर, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात या घटनेमुळे पडला आहे. घटनाच एवढी भयंकर होती की ते ऐकलं की तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. कोल्हापूर येथील गंगावेस परिसर, या परिसरात उषा मारुती भिवंगडे या राहतात. 30 डिसेंबर 2025 रोजी त्यांचे पती मारुती भिवंगडे यांचं निधन झालं. निधन झाल्यानंतर त्या त्यांच्याच फ्लॅटमध्ये राहू लागल्या. मूलबाल नसल्यामुळे त्या एकट्याच त्या ठिकाणी राहत असताना त्यांचे पुतणे परशुराम भिवंगडे हे त्यांची काळजी घेऊ लागले. रविवारचा दिवस होता, 15 तारीख होती. रात्री ते औषध देऊन आले होते. मात्र सोमवारी सकाळी परशुराम शाहूवाडीला कामानिमित्त गेले. त्यांनी आजींना फोन केला, पण आजींनी समोरून कोणताही प्रतिसाद दिला नाही. काळजीपोटी परशुराम यांनी शेजारी जे काही व्यक्ती राहत होते, त्यांच्या शेजारचे जे काही लोक होते त्यांना सांगितलं आणि घरात नेमकं काय चालू आहे हे पाहण्यास सांगितलं. पण 16 फेब्रुवारी 2026 ची ती सकाळ या परिसरासाठी एक सुन्न करणारी बातमी देऊन गेली. 70 वर्षाच्या उषा मारुती भिवंगडे यांचा त्यांच्याच बेडरूममध्ये मृतदेह सापडला. काही महिन्यापूर्वीच पतीचं निधन झालेलं होतं. पदरात मूल बाळ नव्हतं, त्यामुळं त्या एकट्याच त्या ठिकाणी राहत होत्या. सुरुवातीला वाटलं की वयोमानानुसार हृदयविकाराचा झटका त्यांना आला असेल आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाला असेल. चोरांचा जर विचार केला तर शरीरावर जखमीची एकही खूण नव्हती. कपाटातले दागिने, रोख रक्कमही सुरक्षित होती. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एक चूक नक्कीच करतो. पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली होती. घरासमोर नातेवाईकांनी गर्दी केली होती. पोलिसही सायरन वाजवत त्या ठिकाणी पोहोचले होते. पंचनामा केला. त्याचवेळी पोलिसांना देखील काहीतरी त्या ठिकाणी संशयास्पद आढळून आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी शेजारी जे काही राहणारे व्यक्ती होते त्यांच्याकडे उषा यांच्या दिनचर्याविषयी चर्चा करायला सुरुवात केली. त्यांना कोणत्या प्रकारचे औषधं सुरू होते हे देखील नातेवाईकांनी शेजाऱ्यांना वेगवेगळ्या पातळीवर पोलिसांनी विचारलं आणि त्यानुसार त्यांनी आता याचा तपास देखील सुरू करायला आता पोलिसांनी उषा यांचा मृतदेहाचं पीएमसाठी पाठवला होता. मात्र पीएमसाठी पाठवल्यानंतर त्या ठिकाणी जो काही रिपोर्ट आला होता तो अतिशय भयंकर स्वरूपाचा होता. त्यांचा मृत्यू हा असा झालेला नव्हता, तर त्यामध्ये काहीतरी काळबेळ त्यांना आढळून आलेलं होतं. त्यानुसार तपास कार्य सुरू करण्यात आलं होतं. प्रेम हा परशुराम यांचा मुलगा असल्याचं पोलिसांना कळालं. ज्यावेळेस शेजाऱ्याकडे पोलिसांनी चौकशी केली होती त्यावेळेस सोमवारी सकाळी प्रेम हा त्या ठिकाणी आला होता असं पोलिसांना कळालं होतं. त्यामुळं पहिल्यांदा प्रेम याचं सगळी माहिती घेण्यात आली आणि माहिती घेतल्यानंतर असंही लक्षात आलं की ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला होता उषा यांचा, त्या दिवशी तो त्या ठिकाणी नव्हता. त्याचवेळी पोलिसांच्या मनात खरीच पाल चुकली होती. जो काही संशय आलेला होता पोलिसांना, त्यांनी आता प्रेम याच्याकडे विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यासारखं तो त्यांना बोलत होता. मी तिथे गेलोच नव्हतो, माझा फोन डिस्चार्ज होता, अशी उडवाउडीची उत्तरं प्रेम हा पोलिसांना देत होता. पण जेव्हा पोलिसांनी त्याला त्यांचा खाक्या दाखवायला सुरुवात घेतली, त्याला पूर्णपणे विश्वासात घेतलं, तेव्हा प्रेमने जे काही सांगितलं होतं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. महाविद्यालयीन शिक्षणापासून प्रेमला मौज मज्जा करण्याची सवय लागली होती. महागडे कपडे, पार्ट्या, फिरण्यासाठी गाडी, सर्व काही त्याला हवं होतं. वडिलांनी अनेक वेळा त्याला पैसे दिले, त्याची मौज मजा सर्व काही त्यांनी सहन केलं, पण वडील तर किती वेळ देणार. त्यामुळं प्रेम आता पैसा हपापला होता. प्रत्येक दिवस त्याच्या वाढत्या असलेल्या वाईट सवयी वेगळ्या वळणावर घेऊन जात होत्या. त्यासाठी तो प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या कल्पना डोक्यात आणून पैसे काढत होता. आजोबा गेले होते, घरी आजी एकटीच असते हे पण त्याला माहिती होतं. आजीच्या गळ्यात हातात सोन्याच्या बांगड्या आहेत, दागिने आहेत, हे जर आपल्याला मिळाले तर खूप दिवस पैशाची चणचणच आपल्याला भासणार नाही, हा विचार प्रेमच्या डोक्यात घुमू लागला होता.
त्यानुसार त्यानं आता आजीबरोबर बरं वाईट करण्याचा प्लॅनसुद्धा सुरू केला होता. डोक्यात एक पक्क ठरवलं होतं की आता आजीचा बळी घ्यायचाच. प्रेम याने रचलेला हा कट अत्यंत डोक्याने केलेला होता. त्याला माहीत होतं की वडील रोज आजीला औषध द्यायला जातात, त्यामुळं कोणाला संशय देखील येणार नाही. त्याने सोन्याच्या दागिन्याच्या कामात वापरलं जाणारं मोरसूद नावाचं केमिकल मिळवलं. हे केमिकल माणसासाठी जीवघेणं असतं याची त्याला पुरेपूर माहिती होती. सोमवारच्या सकाळी प्रेम हा आजीच्या घरी गेला. आजीला वाटलं की नातू प्रेमाने भेटायला आलाय. काय माहिती की तो त्यांचा काळ बनणार आहे. प्रेम हा स्वतःहून आजीला म्हणाला की आज मी तुला चहा बनवून देतो. एका नातवावर विश्वास ठेवून त्या माऊलीने तो चहा पिला. पण त्या चहाच्या एका घोटासोबत त्यांच्या शरीरात मृत्यूने प्रवेश केला होता. चहा पिताच त्यांना घाम फुटला, शरीर थंड पडलं आणि त्या बेशुद्ध झाल्या. प्रेम तेथेच उभा राहून त्यांच्या मृत्यूची वाट पाहत होता. त्याच्यासमोर सर्व काही घडत होतं. आजी कधी एकदाच निघून जाते याची तो वाट पाहत बसलेला होता. काही वेळात आजी शांत झाली. आजी शांत झाल्याचं पाहताच प्रेम हा त्यांच्याजवळ गेला आणि प्रेमचा खरा चेहरा सर्वांसमोर इथेच आला. त्याने कपाटाला हात लावला नाही, कारण त्याला माहीत होतं की कपाटात चोरी झाली तर पोलीस नक्कीच शोध घेणार. म्हणून त्याने फक्त आजीच्या अंगावरील दागिने, सोन्याच्या बांगड्या आणि 2 चैन, कानातले झुंबर हे सर्व काढून घेतलं. त्याने असा बनाव केला की आजीचा मृत्यू नैसर्गिक आहे. त्याने गुपचूप घर सोडलं. त्याला वाटलं होतं की वृद्ध असल्यामुळं कोणी आजीचं पीएम करणार नाही आणि आपण यामधून सही सलामत बाहेर पडू. पण कोल्हापूर पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने हा परफेक्ट प्लॅन अवघ्या काही तासात उघडकीस आला. त्या नातवासाठी आजी आजोबा जीव ओवाळून टाकतात, त्याच नातवाने केवळ पैशासाठी आजीला अशा प्रकारे संपवलं होतं. शेवटी गुन्हा किती लपविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो उघड होतच असतो. आज प्रेम भिवंगडे हा पोलीस कोठडीत आहे. परंतु या घटनेनं कोल्हापूरकरांच्या मनात एकच भीती निर्माण झाली आहे. जर रक्ताची नाती पैशासाठी इतकी क्रूर होत असतील तर भरोसा कोणावर ठेवायचा? केवळ चैनीसाठी एका हसत्या खेळत्या वृद्धेचा जीव घेणारा हा नातू समाजासाठी एक इशारा आहे. मित्रांनो, तुमच्या आसपासच्या वृद्ध व्यक्तींची देखील काळजी घ्या आणि नात्यामधील व्यवहारावर लक्ष ठेवा. तुम्हाला काय वाटतं? प्रेम याला काय शिक्षा व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका सत्य घटनेसह. सतर्क राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.